नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। येणारा 22वा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी वितरित होईल याबद्दलची अपडेट तर देणारच आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते परंतु अद्यापही त्यांना पीएम किसान योजनेचा कोणताही हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे, चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही दिवसापूर्वी कामानिमित्त आपण चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकायला उशीर केलाय, परंतु इथून पुढे आपलं कंटिन्यू व्हिडिओ चालतील। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। आपले असेच महत्त्वपूर्ण अपडेट, अशा शासकीय योजनांची अपडेट तुम्हाला वारंवार चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण सविस्तर अपडेट घ्यायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी असणार आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत आता शासनाकडून ज्या 2.5 लाख शेतकऱ्यांची पडताळणी सुरू होती त्यामधील जवळजवळ 75,000 शेतकऱ्यांचा समावेश आता पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून करण्यात आलेला आहे। म्हणजेच जे शेतकरी अपात्र ठरले गेले होते, म्हणजे पूर्वी ज्यांना हप्ते येत होते आणि मध्येच अचानक त्यांचे हप्ते बंद झाले, आपल्याला पाहायला मिळत असेल भरपूर शेतकरी याबद्दल आपल्याला बोलत असतात की पहिले आम्हाला पैसे आलेले आहेत आणि आता अचानक बंद झालेले आहेत। तर याबद्दल माहिती आपण पूर्वी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। भरपूर शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की शासनामार्फत पडताळणी सुरू आहे। शासनाच्या अटी आणि नियमांमध्ये आपण जर बसलत असेल तरच आपल्याला या योजनेचे अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। अटी नियमांमध्ये सगळ्यात प्रामुख्याने अट सांगितली होती, जे इन्कम टॅक्स असतील, कर भरणारे लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांना शासनाकडून वगळण्यात आलेला आहे। कर भरणारे लाभार्थी असाल तर तुमचं या योजनेमधून नाव वगळण्यात येणार आहे। त्याचबरोबर एकाच घरातील पती आणि पत्नी, जी कुटुंबाची व्याख्या होत आहे, पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा दोघांपैकी एकाचाच फक्त लाभ शासनामार्फत सुरू ठेवण्यात येणार आहे। बाकीचा आपला इतर लाभार्थ्यांचा लाभ शासनाकडून बंद करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये पती पत्नी आणि 18 वर्षातील आतील मुले असतील मित्रांनो, आतील या ठिकाणी लक्षात घ्या, जेणेकरून त्यांचा उल्लेख न केलेला बरा, फक्त पती आणि पत्नी यांचाच उल्लेख या ठिकाणी करत आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। त्याच्यानंतर 18 वर्षाच्या पुढील जे तुमची मुलं असतील आणि ते जर विभक्त असतील किंवा त्यांच्या नावावरती जर क्षेत्र असेल तर अशा लाभार्थ्यांची पडताळणी करून योजनेच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे। तर ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, शासनाकडून वारंवार याच्यावरती अपडेट दिल्या जातात आणि त्याची माहिती आपण चॅनलवरती वारंवार सुद्धा देत आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आपले व्हिडिओ पाहत चला। त्याच्यानंतर चला पुढचा मुद्दा घेऊया। मित्रांनो, पाठीमागे आपण पाहिलं असेल की 21व्या हप्त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 90,41,000 लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलं होतं। 19 नोव्हेंबर 2025 रोजी शासनामार्फत हा 21वा हप्ता शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता। त्यावेळेस जवळजवळ 90,41,000 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून अनुदान वितरित करण्यात आलं होतं। आणि आता मित्रांनो, पुढचा जो हप्ता येणार आहे हा 22वा हप्ता येणार आहे। तर या 22व्या हप्त्यामध्ये 91,16,000 लाभार्थ्यांच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम आता वितरित होणार आहे। म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, 90,41,000 आणि 91,16,000 याच्यामध्ये जो तफावत आहे 75,000 लाभार्थ्यांची, हा मोठा फरक आहे। म्हणजेच 75 लाभार्थ्यांचं नाव आता पीएम किसानच्या पात्र यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे अद्याप यादीमध्ये आली नसतील किंवा पडताळणीनिमित्त त्यांचे नाव अपात्र यादीत गेलं असेल तर त्या लाभार्थ्यांनी आता अवश्य पीएम किसानच्या यादीमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे। त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला आहात का। त्याचबरोबर येणार जो आता 22वा हप्ता, या 22व्या हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजणार आहे तुमची पडताळणी झाली आहे का आणि तुम्ही पात्र ठरले जाणार आहे का। कारण की ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यावरती पात्र झाला असाल तर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये हप्ता जमा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, आधार लिंक असणं गरजेचं आहे। आधार सीडिंगच्या माध्यमातूनच शासनाकडून हे अनुदान वितरित केलं जात आहे। डायरेक्ट ट्रान्सफर मनी, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, तर या डीबीटीच्या माध्यमातूनच शासनामार्फत हे अनुदान वितरित केलं जातं।
तुम्ही जर पात्रता यादीमध्ये गेला आणि तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावं लागेल, तुम्हाला हप्ता येणार नाही. हे मात्र गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पात्रता यादीमध्ये येचाल न येचाल ही गोष्ट पुढची असेल, परंतु त्याच्या अगोदर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे. ही मात्र गोष्ट लक्षात घ्यायची आणि लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, 22व्या हप्त्याची तारीख शासनामार्फत सध्या तरी अजून निश्चित करण्यात आलेली नाहीये. त्या संदर्भाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत असाल. आपण वृत्तपत्राचं पेज वारंवार इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे, तरी याच्यामध्येच ही सविस्तर डिटेल आलेली आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून येणारे अपडेट तुम्हाला इथं वारंवार पाहायला मिळणार आहेत, कारण की आपल्या चॅनलवरती सविस्तर अपडेट घेतल्याशिवाय कोणतीही माहिती दिली जात नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो, चॅनलवरच्या वारंवार अपडेट पाहत चला. आता मित्रांनो, योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर अपडेट सांगितली, त्याच्यामधील ज्या त्रुटी असतील अटी असतील त्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली आणि हप्ता येण्याअगोदर जे तुम्हाला प्रोसेस करायच्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला कशा करायच्या ते सांगितल्या. या सविस्तर अपडेट व्यवस्थित जाणून घ्या. जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर अपडेट समजून जाईल आणि वेळेतच तुम्ही आपल्या चुका व्यवस्थितरित्या दुरुस्त करून तुम्ही योजनेसाठी पात्र ठरण्याच्या प्रतीक्षेत राहाल. जेणेकरून शासनामार्फत पडताळणी झाली की लगेच तुम्हाला पात्रता यादीमध्ये टाकून येणारा हप्ता कोणती अडचण न येता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, वृत्तपत्रात आलेली ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. भरपूर शेतकरी मित्र आहेत जे या PM किसानच्या योजनेसाठी पात्र आहेत, पण अद्यापही पात्र असून सुद्धा कोणत्याही हप्त्याचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाहीये. त्याच्यामुळे ते वारंवार सेतू केंद्र असेल, तहसील कार्यालय असेल किंवा PM किसानचं विभाग असेल या ठिकाणी जाऊन वारंवार चौकशी करतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी म्हणावा असं उत्तर मिळत नाहीये, म्हणजे त्यांचं समाधान होत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो, या अपडेट आपण वारंवार तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत असतो. आता मित्रांनो, या PM किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे हा जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत बँकेत जमा होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु मित्रांनो, आता सध्या चालू असलेल्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीमुळे मित्रांनो ह्या हप्त्याला सध्या तरी शासनामार्फत स्थगिती दिलेली आहे. आता मित्रांनो, हा हप्ता वर्तवला जात आहे की फेब्रुवारी एंडिंग पर्यंत खात्यावरती जमा होईल किंवा इलेक्शन झाल्यानंतर हा हप्ता शेतकरी मित्रांना दिला जाणार आहे किंवा मिळणार आहे, परंतु ही मित्रांनो ठोस अशी माहिती नाहीये. एकंदरीत हा अंदाज लावला जात आहे. त्याच्यामुळे येणारा जो 22वा हप्ता आहे हा कधी येईल जोपर्यंत शासनामार्फत तारीख निश्चित केली जात नाही त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. त्याच्यामुळे एकंदरीत अंदाज न बांधता शासनामार्फत ज्यावेळेस तारीख प्रसिद्ध होईल त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, वारंवार सांगत आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे. तुम्ही इतर ठिकाणी सेतू केंद्रावरती जाण्याची किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन वेळ घालवण्याची काही गरज नाही. चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर अपडेट देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जर काही ज्या चौकशीच्या इतर गोष्टी असतील त्याबद्दल आपण नक्कीच मेन्शन करू, जेणेकरून तुम्ही त्या विभागात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी भेटून व्यवस्थित चर्चा करून सविस्तर माहिती घेऊ शकाल. तर मित्रांनो, चला आजच्यासाठी येथेच थांबतो. अतिशय महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि अशाच महत्त्वपूर्ण माहित्या तुम्हाला वारंवार आता चॅनलवरती पाहायला मिळतील. कोणत्याही ठिकाणी आपला खंड पडणार नाही याची आपण काळजी नक्कीच घेणार आहोत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.